Good afternoon students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the problem set 4a. First question, write the correct alternative. First sub question is rate of GST on essential commodities is dash dash. ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत त्याच्यावरती रेट काय आहे? ए 5%, बी 12% and सी 0% आणि डी 18%. आता आपण पाहिलं होतं की रेट ऑफ जीएसटी ऑन इसेन्शियल कमोडिटीज याचा चार्ट आपल्याकडे आहे आणि त्या चार्टमध्ये जर आपण पाहिलं तर इसेन्शियल कमोडिटीज ज्या आहेत, जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्याच्यासाठी रेट जो आहे तो 0% आहे. तर 0% आहे म्हणजे आपला ऑप्शन जो आहे सी करेक्ट आहे. याचा आन्सर येईल ऑप्शन सी. ओके, नाउ सेकंड सब क्वेश्चन. द टॅक्स लेविड बाय द सेंट्रल गवर्नमेंट for trading within state म्हणजे राज्यातच व्यवहार करण्यासाठी जो टॅक्स घेतला जातोय ज्याची परवानगी सेंट्रल गव्हर्नमेंटने दिली आहे इज, त्याला आपण काय म्हणतो? तर पहिला ऑप्शन आहे IGST, दूसरा आहे CGST, तीसरा आहे SGST आणि डी आहे UTGST. ओके, द टॅक्स लेविड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर ट्रेडिंग विदिन द स्टेट इज. सेंट्रल कोणता टॅक्स घेतो? सेंट्रल कोणता म्हणजे केंद्र सरकार कोणता टॅक्स घेतं ज्यावेळेस स्टेटमध्ये ट्रेडिंग केलं जातं? तर अल्टिमेटली सेंट्रल GST आहे, CGST आहे, म्हणजे ऑप्शन बी. थर्ड सब क्वेश्चन है GST system was introduced in our country. आपल्या देशामध्ये GST सिस्टीम कधी सुरू झाली, केव्हापासून सुरू झाली? फ्रॉम डॅश डॅश. ऑप्शन्स आहेत 31 मार्च 2017. सेकंड ऑप्शन आहे 1 एप्रिल 2017. सी ऑप्शन आहे 1 जानेवारी 2017 आणि लास्ट ऑप्शन आहे 1 जुलै 2017. 1 जुलै 2017 आपल्याला माहित आहे 1 जुलै 2017 पासून लागू झाला म्हणजे ऑप्शन डी. म्हणजे अशा पद्धतीने हे MCQ आपण सॉल्व करू शकतो. Okay, now see the remaining part. Fourth number, the rate of GST on stainless steel utensils
utensils इज 18%. स्टीलच्या भांड्यांवरती जो GST लागू होतो तो 18% आहे. देन द रेट ऑफ स्टेट GST इज डॅश डॅश. जर GST स्टीलच्या भांड्यांवरती 18% असेल तर स्टेट GST त्याच्या हाफ असणार आहे 9%. ऑप्शन काय काय बघा. फर्स्ट आहे 18%, बी आहे 9% आणि सी आहे 36%, डी आहे 0.9%. तर जेवढा GST असतो त्याच्या 1/2 GST असतं. म्हणजे ऑप्शन आपला आहे ऑप्शन बी. 5th number question. In the format of GSTIN there are dash dash alpha numerals. म्हणजे जो GSTIN असतो त्याच्यामध्ये किती वर्ड्स असतात, नंबर्स असतात किंवा अल्फाबेट्स असतात. तर ऑप्शन्स आहेत. ए ऑप्शन आहे 15, बी आहे 10, सी आहे 16 आणि डी आहे 9. आपल्याला माहिती त्याच्यामध्ये किती असतात 15. सो द आन्सर इज ऑप्शन ए. नाउ सी द 6th number. When a registered dealer sells goods to another registered dealer under GST, then this trading is termed as dash dash. फर्स्ट ऑप्शन आहे BB, सेकंड ऑप्शन आहे B2B, थर्ड ऑप्शन आहे BC, फोर्थ आहे B2C. आता एक लक्षात घ्या, व्यवहार कोणामध्ये होतोय. एक रजिस्टर्ड डीलर आहे म्हणजे तो बिझनेसमॅन आहे. कोणाला विकतोय, परत रजिस्टर्ड डीलरच विकतोय. म्हणजे हा व्यवहार जो आला आहे बिझनेस टू बिझनेस झाला आहे म्हणजे B2B. सो द ऑप्शन इज इथे ABCD लिहायला पाहिजे आपण, ABC अँड D. तर आपला ऑप्शन असणार आहे B, ऑप्शन B. अशा पद्धतीने आपण MCQ सॉल्व्ह करू शकतो. Okay, now see the next example, second example. A dealer has given a dealer has given 10% discount on a showpiece of rupees
25,000, GST of 28% was charged on the discounted price. Find the total amount shown in the tax invoice. What is the amount of CGST and SGST. काय विचारले ते एकदा व्यवस्थित समजून घेतलं तर एक्झाम्पल एकदम सोपं आहे. त्याने काय म्हटलंय, अ डीलर हॅज गिवन 10% डिस्काउंट ऑन अ शोपीस ऑफ ₹25,000. ती जी वस्तू आहे, शोपीस आहे, शोभेची वस्तू, तिची प्रिंटेड व्हॅल्यू किती आहे? प्रिंटेड व्हॅल्यू, छापील किंमत इज इक्वल टू ₹25,000. ओके, किती % डिस्काउंट दिला? रेट ऑफ डिस्काउंट इज इक्वल टू 10%. नंतर डिस्काउंट दिल्यानंतर जी अमाऊंट उरली त्याच्यावरती GST रेट किती आहे? GST रेट इज इक्वल टू 28%. मग आता डिस्काउंट काढून घेऊ अगोदर. डिस्काउंट इज इक्वल टू प्रिंटेड व्हॅल्यू, कारण डिस्काउंट देताना जी छापील किंमत असेल त्याच्यावर देतात, आणि रेट, डिस्काउंटचा रेट जो असेल तो. प्रिंटेड व्हॅल्यू आहे 25,000 आणि डिस्काउंट दिला आहे 10%, 10/100, हे 2 झिरो गेले, इज इक्वल टू ₹250 आणि हा एक झिरो म्हणजे ₹2,500 डिस्काउंट दिला. देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू 2,500. मग आता उरलेली जी रक्कम आहे तिच्यावरती टॅक्स लावला आहे, म्हणजे आपण त्याला टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणू शकतो. टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू प्रिंटेड व्हॅल्यू मायनस डिस्काउंट. प्रिंटेबल व्हॅल्यूमधून डिस्काउंट मायनस केला की तेवढी टॅक्सेबल व्हॅल्यू असणार आहे. मग प्रिंटेड किती होती? 25,000. 25मधून डिस्काउंट गेला 2,500. सो द रिमेनिंग पार्ट इज 22,500. सो द टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू 22,500. आता आपल्याला टॅक्सेबल व्हॅल्यू मिळाली, त्याच्यावर आपण GST काढणार आहे. GST इज इक्वल, आता GST काढताना अमाऊंट ऑफ CGST आणि SGST, तर टोटल GST त्याने विचारलेला आहे का तो बघा. नाही विचारलं किंवा आपण काढलं तरी चालेल डायरेक्ट. GST इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट, GST रेट जो असेल तो. देअरफॉर GST इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू आली 22,500, त्याला मल्टिपल रेट आहे 28%, 28/100, दोन्ही झिरो गेले. देअरफॉर GST इज इक्वल टू 225 इंटू 28. याचं मल्टिप्लिकेशन करूया. 225 इंटू 28, 8×5 = 40, 4, 8×2 = 16, 4 = 20, 2, 16 2 18, 0, 2×5 = 10, 1, 4 आणि 1 5 आणि 2×2 = 4, 0, 13, 6. देअरफॉर GST इज इक्वल टू ₹6,300. एवढा GST त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. ओके, आता विचारलं काय काय, फाइंड द टोटल अमाऊंट शोन इन द टॅक्स इनव्हॉइस. टॅक्स इनव्हॉइसमध्ये टोटल अमाऊंट काय शो केली असेल ती लिहावी लागेल. आणि व्हॉट इज द अमाऊंट ऑफ CGST आणि SGST. मग CGST काढायचं असेल त्याच्या 1/2 करा.
CGST इज इक्वल टू 6300 अपॉन 2 इज इक्वल टू रुपीज 2×6 नंतर 2×1 3,150 रुपये CGST आला. सेम SGST इज इक्वल टू रुपीज 3150. दोन्ही व्हॅल्यूज आल्या. आता शेवटचं विचारले आपल्याला फक्त फाइंड द टोटल अमाउंट. टोटल अमाउंट इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू होती 22,500 प्लस GST 6,300. दॅट इज therefore total amount is equal to रुपीज 28,800. 28,800 28,800. Okay, now see the next example. सेकंड एक्झाम्पल त्यातलं सेकंड घेतलं आपण आत्ताच. अ रेडीमेड गारमेंट शॉपकीपर गिव्स 5% discount 5% discount on the dress of rupees 1,000 and charges 5% GST on the remaining amount. Then what is the purchase price of the dress for the customer. बघा, एक एक वाक्य शब्द समजून घेतले, वाक्य समजून घेतलं की काही अडचण नाही. काय म्हटले बघा, अ रेडीमेड गारमेंट शॉपकीपर गिव्स 5% डिस्काउंट ऑन द ड्रेस. मग डिस्काउंट रेट इज इक्वल टू 5%. ओके. ऑन द ड्रेस ऑफ रुपीज 1,000 म्हणजे त्याची प्रिंटेड व्हॅल्यू रुपीज 1,000 अँड चार्जेस 5% GST or rate of GST is equal to 5%. On the remaining amount, then what is the purchase price? ओके, सोपं उदाहरण एकदम. पहिले काय करणार, डिस्काउंट इज इक्वल टू
प्रिंटेड व्हॅल्यू विंटू डिस्काउंट रेट इज इक्वल टू, प्रिंटेड व्हॅल्यू आहे 1000 आणि तो डिस्काउंट देतोय 5%, 5/100 दोन्ही झिरो गेले, इज इक्वल टू ₹50. 50 रुपये त्याने डिस्काउंट दिला आहे, देअरफॉर डिस्काउंट इज इक्वल टू ₹50. मग आता टॅक्सेबल व्हॅल्यू काढूया. टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू प्रिंटेड व्हॅल्यू मायनस डिस्काउंट, प्रिंटेड व्हॅल्यू मायनस डिस्काउंट. मग आता देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू प्रिंटेड व्हॅल्यू होती 1000, त्यातून 50 रुपये डिस्काउंट दिला, म्हणजे 1000 मायनस 50 इज इक्वल टू ₹950. देअरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू ₹950. ओके. मग आता त्याच्यावरती GST काढूया. GST इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट, टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट इज इक्वल टू, टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 950, त्याचा 5%, हा झिरो गेला, हा झिरो गेला, 95 इंटू 5, 5 × 25 2, 9 × 5 45 आणि 2 47, त्याला डिवायडेड 10, म्हणजेच GST आला. GST इज इक्वल टू, याने डिवाइड केलं तर एक डेसिमल पॉईंट इकडे येईल फक्त, ₹47.50 किंवा 0.5 म्हटलं तरी काय हरकत नाही आहे. इथे 0.5 म्हणा, काय अडचण नाही, त्याचा अर्थ तोच होतो, 47.5. ओके. आता आपल्याला काढायचे परचेस व्हॅल्यू किंवा परचेस प्राइस. परचेस प्राइस इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. GST ॲड करायचं त्याच्यामध्ये. टॅक्सेबल व्हॅल्यू किती आपल्याकडे 9,500, सॉरी 950 प्लस 47.5 इज इक्वल टू ₹0.5 तसाच, आणि याच्यात जर 799, देअरफॉर परचेस प्राइस इज इक्वल टू 997.5 रुपीज ही त्याची परचेस प्राइस असणार आहे. Okay, now see the fourth example. Fourth example, a trader from Surat Gujarat sold cotton clothes to a trader in Rajasthan. Sorry, in Rajkot, Gujarat. ओके. आता थोडंसं लाईट नसल्यामुळे कदाचित ब्लॅकबोर्डवरती थोडंसं, ग्रीन बोर्डवर थोडंसं कमी दिसेल, तरी दिसतंय, आपण बघूया. अ ट्रेडर फ्रॉम सुरत गुजरात सोल्ड कॉटन क्लॉथेस टू अ ट्रेडर इन राजकोट गुजरात. राज्यातलाच व्यवहार झाला आहे. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ कॉटन क्लॉथेस, मग टॅक्सेबल व्हॅल्यू एक्झाम्पल रीड केल्यानंतर तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे, इंटरप्रेट करता आलं पाहिजे की कुठले व्हॅल्यूज दिलेले आहेत.
टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू रुपीज 2.5 लॅक्स, 2.5 लाख रुपये आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी, रेट ऑफ जीएसटी इज इक्वल टू 5%. आणि आपल्याला फक्त तेवढंच काढायचं आहे. मग जीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट, देअरफॉर जीएसटी इज इक्वल टू टॅक्सेबल आता 2.5 लॅख म्हणजे किती, या पद्धतीने 2,50,000 मल्टिप्लाइड बाय रेट 5%, 5/100, 1,2 उरलं काय मग, जीएसटी इज इक्वल टू 2,500 इंटू 5. देअरफॉर जीएसटी इज इक्वल टू रुपीज, 2 0 तसेच लिहा, 5 इंटू 5 25, 2 रिमेनिंग, 5 इंटू 2 10, 10 and 2 12, 12,500 एवढा जीएसटी पे करावा लागेल. मग फक्त द जीएसटी पेड बाय द ट्रेडर इन राजकोट, द जीएसटी पेड बाय ट्रेडर इन राजकोट, राजकोटमधल्या ज्या व्यापारी असेल त्याला 12,500 रुपये जीएसटी पेड करावा लागेल. ओके, अशा पद्धतीने आपण 4 एक्झाम्पल याचे बघितलेत. नाऊ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. Okay, now see the 5th example. श्रीमती मल्होत्रा purchase solar panels for the taxable value of rupees 85,000. She sold them for rupees 90,000. The rate of GST is 5%. Find the ITC of श्रीमती मल्होत्रा What is the amount of GST payable by her. उदाहरण एकदा व्यवस्थित समजून घ्या, काय अर्थ आहे याचा नेमका. ओके, श्रीमती मल्होत्रा परचेस सोलर पॅनल्स फॉर द टॅक्सेबल व्हॅल्यू रुपीज 85,000. मग टॅक्सेबल व्हॅल्यू रुपीज 85,000. रेट ऑफ जीएसटी रेट 5%. मग आता ज्यावेळेस ती खरेदी करणार आहे त्यावेळेस त्याला आपण इनपुट टॅक्स म्हणतो, बरोबर आहे. मग इनपुट टॅक्स इज इक्वल टू
इनपुट टॅक्स इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू इंटू रेट, जो GST रेट असेल तो टॅक्सेबल व्हॅल्यू आहे 85,000 इंटू 5/100 1212 इज इक्वल टू 850 इंटू 5. देअरफॉर 0 5 इंटू 5 25, 2 रिमेनिंग, 5 8 is 40 and 42 is equal to ₹4250. Therefore input tax ₹4250. ओके, हा इनपुट टॅक्स झाला. आणि ज्यावेळेस ते विक्री करणार आहे तर विक्री करत असताना जो टॅक्स कॅल्क्युलेट केला जातो त्याच्यासाठी हा इनपुट टॅक्स ITC होतो, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. मग त्याला काय म्हणणार, देअरफॉर ITC इज इक्वल टू ₹4250. हा ITC नंतर त्या टॅक्समधून मायनस करावा लागतो. ओके, मग आता नंतर जी विक्री केली किती, 90,000 रुपीजला विक्री केली, मग त्यावेळेस त्याला आपण आउटपुट टॅक्स म्हणणार आहे. आउटपुट टॅक्स इज इक्वल टू सेलिंग प्राइस इंटू GST रेट इज इक्वल टू, सेलिंग प्राइस आहे 90,000, त्याला 5% 1212 रुपीज 4500. देअरफॉर आउटपुट टॅक्स इज इक्वल टू 4500. आणि टॅक्स पेएबल काढायचं आहे. आता ऑलरेडी खरेदी करताना एवढा टॅक्स पे केला आहे, आउटपुटमध्ये 4500 वसूल केला आहे ज्यांना कोणाला विकलं असेल त्यांच्याकडून. मग आपण काय म्हणणार, टॅक्स पेएबल इज इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस ITC, दोघांचं सबस्ट्रॅक्शन, 4500 4250 इज इक्वल टू ₹250. देअरफॉर टॅक्स पेएबल इज इक्वल टू 250. मग पूर्ण वाक्यात शेवटी उत्तर लिहा, काय जे असेल विचारलं असेल ते. द GST पेएबल बाय हर इज रुपीज, बाय हर म्हणण्याऐवजी बाय श्रीमती मल्होत्रा म्हणा. द टॅक्स पेएबल बाय श्रीमती मल्होत्रा इज ₹250. याबद्दल आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. ओके, अशा पद्धतीने आपण या प्रॉब्लेम सेटमधले 5 उदाहरणं घेतलेत. उरलेले 5 पुढच्या पार्टमध्ये आपण घेणार आहोत, जो तुम्हाला उद्याच्या लेक्चरमध्ये मिळेल किंवा व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल की खूप सोपी उदाहरणं आहेत, फार अवघड विचारलेलं नसतं, फार कन्फ्यूज व्हायचं नाही, काही कन्सेप्ट डोक्यात क्लिअर ठेवायच्या, तर उदाहरणं खूप सोपी आहेत. तुम्हाला माझं टीचिंग आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.